नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 6वा देहात्म निरूपण नाम श्रीराम समर्थ. आत्मा देहामध्ये असतो नाना सुखदुःखे भोगितो शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांनी उत्तमच आपल्याला काय दिलं? श्रवण दिलं. सुरुवातच समर्थांनी काय करून दिली? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा. 3 गुण दिले, रजगुण तमगुण आणि सत्वगुण. आपल्याला कुठं राहायचं? समर्थ बोलले सत्वगुणामध्ये. म्हणून समर्थ बोलले सद्गुरु साक्षात. ओळख कोणाची पाहिजे? परब्रह्माची ना. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष आणि त्यातला समास 6वा दिलाय देहात्म. देहात्म निरूपण. देह आत्मा आहे बघा. समर्थ बोलले देहात्म निरूपण ना. प्रकृती पुरुष आणि त्यातला समास 6वा देहात्म निरूपण ना. पुरुष आणि सावली दाखवली आणि देह आणि आत्मा दाखवला. देह आणि आत्मा वेगवेगळा झाला की देहाची किंमत 0 आहे. कारण आत्मा हा शाश्वती आहे, देह हा नाशिवंत आहे. म्हणून समर्थाने उत्तमाची पहिली ओवी दिली ना. आत्मा देहामध्ये असतो नाना सुखदुःखे भोगितो शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. संदर्भ दिलाय. आता संदर्भासही स्पष्टीकरण करायचं. समर्थ बोलले कोण करून देणार आहे? समर्थ बोलले कोण करून देणार आहे? आत्मा देहामध्ये असतो. देह आहे आतमध्ये. त्याच्या आतमध्ये कोण आहे? आत्मा आहे. देह दिसतोय वरी वरी. समर्थ बोलले ना. बोलतोय कोण? चालतोय कोण? पण चालवणारा कोण आहे? नाही माहिती. फॅन दिसतोय चालवणारा, पण त्याच्या आतमधली वीज नाही दिसत ना. म्हणून चालवणारा कोण आहे? समर्थ बोलले आत्मा देहामध्ये असतो नाना सुखदुःखे भोगितो. कोण एवढं सहन कोण करून घेतो? समर्थ बोलले कोण सहन करून घेतो? देहाला यातना झाली, आत्म्याला खूप त्रास होतो. देह दिलाय. समर्थ बोले देह दिलाय फुकट, पण फुकट घालू नको रे. का यातना होतात? एखादा कार्य करत असताना आपण दुसऱ्या रस्त्याने पाऊल टाकला तर आपली बुद्धी आणि मन आणि आत्मा आपल्याला सांगतो नको जाऊस, तरी आपला देह मनाचा ऐकतो आणि निघून जातो. समर्थ बोलले मन बुद्धी अगोचर. मनाचा आणि बुद्धीचा वापर करत असताना समर्थ बोलले दोन्ही एकत्र आले तर उत्तमाचं कार्य आहे. म्हणून श्रवण आणि परमार्थ. श्रवण आणि परमार्थ दिलाय. श्रवण ऐकून आणि परमार्थ ऐकून. समर्थ बोलले कधी परमार्थातून श्रवण बाजूला केलंस तर राहिलं काय? समर्थ बोलले 0. म्हणून दोन्ही पाहिजेत. परमार्थ पाहिजेत आणि श्रवणसुद्धा पाहिजे. ज्ञान आणि अज्ञान सांगितलं. समर्थ बोलले आपण ज्ञानी नाही आहे. ज्ञानी कधी? अज्ञान बाहेर काढलं की ज्ञानी आहे. समर्थ बोलले ना अज्ञान मूल हरणं जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरु पादो दकंपिपेतम. म्हणून समर्थ बोलले आत्मा देहामध्ये असतो नाना सुखदुःखे भोगितो शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. कळत पण नाही. समर्थ बोलले. समर्थ बोलले तुला उत्तमाचा देह दिला, आयुष्य कसं टिकवायचं, जीवन कसं टिकवायचं. समर्थ बोलले परंतु कधी तुझ्यातला आत्मा निघून जाईल कळणार सुद्धा नाही आहे ना.
तो तुला सांगून नाही जाणार मी आता तुला सोडून जाणार आहोत. नाही. एकाएकी दुसरे मंडळी बोलतील, दुसरे पारिवारिक बोलतील, मित्रमंडळी बोलतील, अरे आता तर हा माझ्याशी बोलत होता, अरे झालं कसं. एकाएकी. म्हणून समर्थ बोलले ना, शेवटी शरीर सांडून जातं. पण काय कमवलं समर्थ बोलले, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. का समर्थाने श्लोक दिला, श्री मनाच्या श्लोकामध्ये 8वा श्लोक दिला, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. कोणासाठी केलं, कीर्ती आपली राहिली पाहिजे. नुसताच जन्माला आलोय, या पृथ्वी तलावर वजन आहे, समर्थ बोलले आपला उपयोग काहीच नाही. कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. आपण आपलं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ बोले, शरीरी शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी, दुःखे भोगी. बघा, ज्याप्रमाणे आपण जन्माला आलो, बालपण, तारुण्यपण, वृद्धापण. म्हणजे समर्थ बोलले, बालपणामध्ये तुला आजार आला, खेळवणारी मंडळी आहेत. ज्याप्रमाणे आपल्या घरातली आई वडील असू दे, भाऊ बहिणी असू दे, इतर नातेवाईक असू दे किंवा शेजारी पाजारी असू दे, ते आपल्याला काय असतात, खेळवणारे असतात. म्हणून बालपणामध्ये कितीही आजार आला तरी आपण सोडून देतो, म्हणजे त्रासदायक नाही वाटत. तारुण्यपणामध्ये आलं की समर्थ बोलतात, तरुणपण आहे, आजार जरी आला तरी तू तुझ्या देहावर, तुझ्या अंगावर आपला आजारपण झेलू शकतोस, एवढं समर्थ बोलले तुझ्याकडे सामर्थ्य असतं. पण वृद्धापण आलं की समर्थ बोलले, काठीशिवाय आधार नसतं ना. आधार कुणाचा पाहिजे, समर्थ बोलले. त्यावेळी जर आजारपण आलं तर आपण झेलू शकत नाहीये. वृद्धापणामध्ये समर्थ बोलले, वृद्धापण आलं की समर्थ बोलले, बालपण आलं. आधार कुणाचा तरी घ्यावा लागतो ना. ज्याप्रमाणे आपण लहानपणामध्ये आईचा हात धरतो, बाबांचा हात धरतो, तसेच समर्थ बोलले वृद्धापणामध्ये आपण शेवटी काय करतो, कुठल्या तरी काठीचा आधार धरतो. काठीचा म्हणजे समर्थ बोलले त्या काठीचा नाही रे, आपले नातवंड असू दे, म्हणजे समर्थ बोलले आपल्या मुलाने तरी आधार दिला पाहिजे ना, त्यांची गैरसोय होई नाही म्हणून. म्हणून समर्थ बोलले, शरीर शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी, दुःखे भोगी. मरावे ना ऐसे आवडी, हात पाय खोदून प्राण सोडी, नाना दुःखे अवघडी वृद्धपणी. आता मरावे परी कीर्ती रूपे उरावे सांगितलंय. आता जगणं आलं, समर्थ बोलले मरण 100%, पण मरावे ना ऐसी आवडी, हात पाय खोदून प्राण सोडी, आणि नाना दुःखे अवघडी. दुःख आलं, मरण आलं, समर्थ बोले दुःख आलं, मरण आलं तरी समर्थ बोले सुखामध्ये राहा. तुझ्या चेहऱ्यावर दुःख दिसता कामा नये. हा, दुःखामध्ये दुःख दिसला पाहिजे, परंतु इतकं दुःख दिसू नको की दुसऱ्यांना सुद्धा हसणं होईल. दुःख आहे, पण दुःखात सुखाने राहू. समर्थ बोलले दुसऱ्यांचं दुःख आहे ना, समर्थ बोलले शेअर कर, मन हलकं होतं. बरोबर ना. देह आत्मयांची संगती, काही एक सुख भोगिती, चरफडून जाती देहांत काळी. काय समर्थ बोलले, देह आत्मयांची संगती कोणाची आहे, मनासंग हा सर्व संघास तोडी. देह आणि आत्माची संगती कधी निर्माण झाली, ज्याप्रमाणे तुझ्या आत्म्यामध्ये सद्गुरू साक्षात परब्रह्म आहेत तोपर्यंत काय आत्मा आहे. परंतु आत्मा आणि देह एकत्र कधी आलं, समर्थ बोलले
जोपर्यंत तुझा शेवटचा श्वास असेपर्यंत. म्हणून पहिल्याच ओवीमध्ये समर्थ बोलले ना, आत्मा देहामध्ये असतो, सुखदुःखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो, एकाएकी कळत पण नाही ना. म्हणून समर्थ बोलले, देह आत्मा याची संगती कोणाची धरावी. काही एक सुख भोगिती, चरफडून जाती देहांतकाळी. कोणाकडे सुख असतं तर कोणाकडे दुःख असतं. दुःख आलं तर तडफडून मरतो, सुख आलं तर आनंदाने मरतो. परंतु समर्थ बोलले, स्वर्ग आणि नरक असतं, त्याचप्रमाणे तू आत्ताच स्वर्गात राहा ना. समर्थ बोलले, नामस्मरणामध्ये राहा, स्वर्गात राहा. आत्ताच तुझं स्वर्गात आहे. तू मेल्यावर स्वर्गात नाही जाणार. समर्थ बोलले, मेल्यावर इथे स्वर्गात आहे. नामस्मरणामध्ये राहा. नरक कोणी पाहिलंय? लोक बोलतात पुण्य केलं की स्वर्गामध्ये आणि पाप केलं तर नरकामध्ये. चुकीची भावना आहे. समर्थ बोलले, कोणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. आणि समर्थ बोलले, बोलू नका. का? अरे आपले चांगले कर्म इथेच करा ना. स्वर्ग इथेच आहे, स्वर्गात राहा. मेल्यावर नरक नाहीये, पण तुझे पाप आणि पापाचे पुण्य, बरोबर ना. समर्थ बोलले, पाप आहेत पण पुण्य कधी घडेल? समर्थ बोलले, चांगले कर्म केले तरच ना. ऐसा आत्मा दुःखदायक, एकांचे प्राण घेती एक, आणि शेवटी निरर्थक काहीच नाही. आता काय समर्थ बोलले, ऐसा आत्मा दुःखदायक. दुःख आलं ना. समर्थ बोलले, दुःख आलं की समर्थ बोलले, देव आठवतो आपल्याला, देवाची आठवण होते. मग देवा धाव असं आपण करत असतो. पण सुख आलं की आपण देवाला विसरतो. असं का होते? ही भावना आपली निर्माण होते. असं होता कामा नये ना. ऐसा 2 दिवसांचा भ्रम सांगितलाय. त्यास म्हणती परब्रह्म, नाना दुःखांचा संभ्रम मानून घेतला. ऐसा 2 दिवसांचा भ्रम सांगितला. येणारा एक दिवस आणि जाणारा एक दिवस, बरोबर ना. विसर्जन व्हावा. समर्थ बोलले, ऐसा 2 दिवसांचा भ्रम. येणारा एक दिवस आहेच ना, आणि जाणारा एक दिवस आहे. आलोय ही आपली तारीख माहिती आहे, पण जाणार कधी आपल्याला तारीख माहिती नाहीये ना. म्हणून समर्थ बोलले, त्यास म्हणती परब्रह्म. कोणाला ठाऊक आहे? त्या परब्रह्माला ठाऊक आहे की तुझी मरणाची तारीख कधी. नाना दुःखांचा संभ्रम. दुःख आली की आपण देवाकडे हाक मारतो, देवाकडे साथ घालतो. म्हणजे समर्थ बोलले, देव कधी आठवतो? दुःखामध्ये. म्हणून समर्थ बोलले, देहाला दुःख आले पाहिजेत, त्यावेळी दुःखामध्ये सुख जेव्हा निर्माण होईल त्यावेळी देवाला आणि देहाला देवाची आठवणी. संपूर्ण सुख दिले, संपूर्ण पैसा दिला, तर त्या पैशाला समर्थ बोलले व्हॅल्यू नाही निर्माण होणार. त्या देहाला त्या पैशाची किंमत नाही कळणार. त्या देहाला सुखदुःखाची भावना नाही कळणार. म्हणून यश आणि अपयश ज्याप्रमाणे दिले तसंच समर्थ बोले सुख आणि दुःख दिलंच पाहिजे. म्हणून समर्थांनी काय दिले? देह हा फुकट दिलाय ना. देहाचे पैसे नाही मोजावे लागत. परंतु हॉस्पिटलमध्ये गेलो तर काही ना काहीतरी आपल्याला आजार झाला तर किती खर्च होतं, पण ज्याने आपल्याला फुकट दिलाय त्याची किंमत समर्थ बोलले करूच शकत नाही ना. दुःखी होऊन चरफडून गेले, तेथे कोण समाधान झाले, काही एक सुख भोगिले, तो सवेची दुःख. आता दुःखी होऊन चरफडून मेले, तेच दुःख आले, तडफडून मेलं. तेथे कोण समाधान झाले, काही एक सुख भोगिले. म्हणजे समर्थ बोलले दुःखात दुःख राहा, सुखामध्ये सुख व्यक्त कर, काहीच प्रश्न पडणार नाही. पण दुःखामध्ये जर तू हसत राहिलास तर लोक वेड्यात काढतील.
जन्मदारभ्य आठवावे, म्हणजे अवघे पडेल ठावे, नाना दुःख मोजावे काय म्हणोनी. ऐसी आत्मयांची संगती, नाना दुःखे प्राप्त होती, दैन्यवाने होऊन जाती प्राणी मात्र. आता दैन्य, गरिबी आणि श्रीमंती समर्थ बोलले. गरिबी कधी निर्माण होते? समर्थ बोलले कष्ट नाही केले तर फळच मिळणार नाही ना आपल्याला. फळ कधी मिळेल? मेहनत केल्यावर. समर्थ बोलले कष्ट केल्यावर. फळाची अपेक्षा करतोयस पण कष्ट तुझे कमी पडतायत, फळ मिळेल कसा? म्हणून समर्थ बोलले जयाचा भावार्थ जयसा. निश्चयाची आपल्याला पावती पाहिजे ना. समर्थ बोलले आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सारा. काही आनंद काही खेद, जन्मवरी पडिला संबंध, नाना प्रकारी विरुद्ध तडातोडी. आता समर्थ बोलले आनंद. बघा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आनंदी राहिलो पाहिजे. एखाद्याला त्रास होतोय समर्थ बोलले तर त्याच्या चेहऱ्यावर कसा आनंद होईल ते आपल्याकडून होता झालंच पाहिजे. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर राग व्यक्त होईल असं होता कामा नये. एखाद्याला दुःख आहे तर त्याच्या चेहऱ्यावर कसं सुख हास्य निर्माण होईल एवढी भावना तरी आपल्याकडे पाहिजे. म्हणून समर्थ बोलले ना काही आनंद काही खेद. आनंदी व्यक्ती आहे ना, आयुष्य आहे उत्तमाचं आहे, जीवन आहे उत्तमाचं आहे, परंतु कसं जगणं आहे हे आवश्यक आहे. आयुष्याची रत्नपेटी त्या माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी सांगितलं ना. आनंद कशामध्ये? आयुष्यामध्ये आहे ना. म्हणून समर्थ बोलले ऐसे हे 2 दिवसांची वस्ती कुठेतरी नाही. समर्थ बोलले आंतर्य पाहिजे, आंतरी स्मरण पाहिजे. निद्रा काळी ढेकून पिसा, नाना प्रकारी वळसा, नाना उपाय वळसा त्या सोय. आता ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी बघा दरवाजाच्या इथे किंवा भिंतीच्या इथे ढेकून पिसवा असतातच. रात्रीच्या वेळी ते बाहेर निघतात. समर्थ बोलले आपण ज्यावेळी निद्रावस्थेत असतो त्यावेळी ढेकून दरवाजाच्या किंवा खिडकीच्या इथून येतात. समर्थ बोलले नाना प्रकारी वळसा, आपल्याला वळसा घालतात. अंथरूण असेल पांघरूण असेल तिथे आपण निद्रावस्थेत असतो तिथे काय करतात ते वळसा घालत असतात. नाना उपाय वळसा त्या सोय. भोजन काळी माशा येती, नाना पदार्थ उंदीर नेती, पुढे त्यांची फजिती मार्जर करीते. आता बघा समर्थ बोले जेवणाच्या वेळी माशा येतात, बरोबर ना. माशा येतातच. जेवताना खरकट पडले असतील तर त्या खरकटावर त्या ठिकाणी समर्थ बोलले काय येतात? माशा येतात. नाना पदार्थ उंदीर नेती, किचनमध्ये उंदीर असतात, काहीकांच्या बेडरूममध्ये असतात, काही पदार्थ नेतात ते. परंतु समर्थ बोलले त्यांची फजिती होते. कोण करतं? मांजर, बरोबर ना. ज्याप्रमाणे समर्थ बोलले पदार्थ नेला उंदराने पण तिथे भक्षक म्हणून कोण आहे? समर्थ बोलले आहे ना, मांजर आहेच तिथे. वा चामवा गोचिंड, गांधले कानटे उदंड, एकास एक चरफड धोईकडे. बघा केसामध्ये स्वच्छ जर आपलं शरीर नसेल, वा चामवा गोचिंड म्हणजे आपलं शरीर कसं असावं, केस कसे असावे, विंचरलेले असेल. म्हणून समर्थाने मुलांना शिकवणीमध्ये समर्थ सांगितलं ना, मुलांना शिकवण काय सांगितलं समर्थ? बरे सत्य बोले यथा तथ्य चालला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला. बरे दात घासून तोंडा धुवावे, कळाईन घाणे रडे बाण असावे. काय समर्थांनी सुरुवातीच दिली, हे बालपण हे कोवळे असते ना, म्हणून बालपणावर संस्कार जर आपण जे काही करू ते संस्कार त्याचा भावी काळ ठरवित असतात. म्हणून ज्याप्रमाणे आपण बालपणामध्ये लहान मुलांमध्ये संस्कार हे आत्तापासूनच घडायला हवं. तरुणपणामध्ये जर ते संस्कार करायला गेलास ना
तर ते शक्य नाही समर्थ बोलले. म्हणून बालपण हे कोवळे असते. बालमन विंचू, सर्प, वाघ, रिसे, सुसरी, लांडगे, माणसास माणसे, परस्परे सुख संतोषे एकही नाही. आता बघा समर्थ बोलले विंचू, सर्प, वाघ, रिसे, ज्यांचा त्यांचा घर आहे. माणसाला सुद्धा घर आहे, प्रत्येक प्राण्याला घर आहे, प्रत्येक पशुला घर आहे. परंतु समर्थ बोले सर्वजण बोलतात हे आमचंच घर आहे. पृथ्वी तलावर आलं, प्रत्येकाचं घर वेगळं आहे. झाडांवर, बिळामध्ये, काहीकांचं समर्थ बोलले पाण्यामध्ये पण आहे. समर्थ बोलले पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंश जावे तेव्हा त्याला कळेल. बरोबर ना. पक्ष्यांचं घर जर समर्थ बोले आपण बांधायला गेलो ना, तर पक्षी त्या घरामध्ये राहणारच नाही. पक्षी पक्ष्यांचंच घर बांधतात. बरोबर ना. म्हणून समर्थ बोलले 84 लक्ष उत्पत्ती, एकांस एक भक्षिती, नाना पीडा दुःख निकिती, म्हणून सांगणे. 83,94,9999 नंतर आपला हा जन्म समर्थ बोलले मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला. बरोबर ना. एवढं फिरून समर्थ बोलले तुला नरदेह प्राप्त झाला. कुठेतरी आपली पुण्याई निर्माण झाली, कुठेतरी आपली शिल्लक राहिली, म्हणून तुला हा नरदेह प्राप्त झाला. परंतु मेल्यावर समर्थ बोलले पुन्हा मनुष्य देह प्राप्त होईल असं नाही ना. पुनरेपी संसारा येणे नाही. म्हणून समर्थ बोलले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. जीव दाटले धरणी, परस्परे संवारणी. म्हणजे समर्थ बोलले काय, ऐसी अंतरात्म्याची करणी. नाना जीव दाटले धरणी, परस्परे संवारणी एकैकांची. अखंड रडती चरफडीती, विवळो विवळ प्राण देती, मूर्ख प्राणी त्यास म्हणती परब्रह्म. परब्रह्म जाणार नाही, कोणास दुःख देणार नाही, स्तुती निंदा दोन्ही नाही परब्रह्मी. आता परब्रह्म कधी कुठे जाणार नाहीये. परब्रह्म तुझ्या अंतरीच आहे. तू कुठेही जा, परब्रह्म तुझ्या अंतरीच आहे. तो कधी निघेल, ज्यावेळी तुझं मरण आहे त्यावेळी तो कधी बाहेर पडेल तुलाही कळणार नाहीये ना. तुझ्या अंतरी तुझा परब्रह्म आहे, तुझ्या अंतरी तुझा आत्मा आहे. म्हणून समर्थ बोले गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात आहे ना परब्रह्म तुझ्या अंतरी आहे. तू मुंबईवरून निघाल्यास कोल्हापूरला, कोल्हापूरवरून निघाल्यास पंढरपूरला, परंतु समर्थ बोले घरामध्ये तू कोणाला सांगितलंच नाहीये, पण तुझ्या अंतरीच्या अंतरात्म्याला माहिती आहे ना तू मुंबईवरून तू कोल्हापूरला चाललायस, कोल्हापूरवरून पंढरपूरला चाललायस, हे तुझ्या अंतरी माहिती आहे. म्हणून समर्थ बोलले तू कोणालाही कळणार नाहीये तू काय करतोयस, पण तुझ्या अंतरीच्या अंतरात्म्याला कळतं की तुझे वाईट कर्म कसे आहेत, चांगले का वाईट आहेत. म्हणून समर्थ बोलले परब्रह्म जाणार नाही, कोणाचं दुःख पण देत नाहीये. बरोबर ना. कारण दुःख कोण देणार आहे, आपले कर्मच. आपण कर्म आपले चांगले असले तर दुःख आपल्याकडे येणारच नाहीये. तो परब्रह्म कसा आहे, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू, तया अंतरी क्रोध संताप घ्यायचा, आणि जगीधन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणून समर्थ बोले उदंड सिव्या दिदल्या, तितक्या अंतरात्म्यास लागल्या, विचार पाहता प्रत्यय आल्या येता येता. आता समर्थ बोले शिव्या दिल्या. बघा शिव्या देतात लोकांच्या तोंडातून, वैखरीतून. समर्थ बोले आपल्यासुद्धा वैखरीमधून वाईट शब्द येणार नाहीये. म्हणून समर्थ बोलले कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. आपलं वर्तणूक कसं पाहिजे, समर्थ बोलले उत्तम राहणीमान पाहिजे. का म्हणून आपल्या वैखरीतून दुसऱ्यांना बोल लागतील किंवा शब्द त्यांच्या मनाला
टोचतील असं बोलूच नाही ना. एखाद्याला मारलंच ना तर समर्थ बोले त्याचे वळ डाग सर्व निघतील, पण एखाद्याला दिलेला शब्द, एखाद्याला दिलेली शिवी ही समर्थ बोले तो शेवटपर्यंत काय करतो, मनामध्ये साचवून ठेवतो की मला ही व्यक्ती, हा देह मला बोललेला आहे. मग आपल्याकडून निघणारा शब्द दुसऱ्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचतो. समर्थ बोले यातना कोणाला होतात, अंतरच्या अंतरात्म्याला दुःख निर्माण होतो. अरे मी हा देह दिलाय, एवढा या अंतरीच्या अंतरात्म्यातून त्याच्या अंतरीच्या अंतरात्म्यालाच शेवटी बोल लागतात ना. परब्रह्म एकच आहे, परंतु समर्थ बोले देह वेगवेगळा आहे. चालवणारा एकच आहे, परंतु त्या देहाला समर्थ बोले तू बोललायस, पण देहाच्या अंतरीच्या अंतरात्म्याला हे बोल लागले ना शेवटी. म्हणून समर्थ बोले ही उदंड शिव्या दिलेल्या तितक्या अंतरात्म्यासच लागल्या, देहाला नाही लागत ना. शेवटी अंतरात्म्यालाच दुःख होतं ना. विचार पाहता प्रत्ययाला येथा येते. धगडीचा बघा शिव्या कुठल्या कुठल्या दिल्या, धगडीचा, भटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुतरीचा, ओंगळीचा, ऐसा हिसेब शिव्यांचा किती म्हणून सांगाव्या. आपल्या तोंडून सहज येतात, ज्याप्रमाणे प्रसंग येईल त्याप्रमाणे आपण देतो शिव्या. शिव्यांचा कुठे क्लास नाही आहे, इथे शिव्या शिकून मिळतील बघा, आहेत का. तिथे कोणाला सांगावं लागत नाही, तिथे कोणाला मांडावं लागत नाहीये. का? कारण आपला देह ज्याप्रमाणे संगतीला संगत मिळते ना त्याप्रमाणेच होतं. या शिव्या आपल्याला कुठून मिळतात, की कुठे शिकवणीला मिळतात का? नाही. हे आपल्याला ज्याप्रमाणे संगत प्राप्त होते त्याचप्रमाणे धगडीचा, भटकीचा, लवंडीचा, गदडीचा, कुतरीचा, ओंगळीचा, ऐसा हिसेब शिव्यांचा किती म्हणून सांगावा. इतके परब्रह्मी लागेना, तेथे कल्पनाची चालेना, तडातोडीचे ज्ञान मानेना कोणी एकासी. सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळांस कैसे वैभव, या कारणे ठाया ठाव निर्मिला देवे. आता सृष्टीमध्ये सकळ जीव आहेत, बरोबर ना, 84 लक्ष योनी आहेत. चालवणारा कोण आहे? एकटाच परब्रह्म आहे. परंतु देह वेगवेगळे आहेत, रूप वेगवेगळी आहेत, पण अंतरीचा अंतरात्मा एकच आहे, चालवणारा एकच आहे. म्हणून समर्थ बोलले ज्याप्रमाणे सूर्याला जसा क्रम दिलाय, चंद्राला जसा क्रम दिलाय, ताऱ्यांना जसं बघा प्रत्येकाला वेगवेगळा क्रम देऊन दिलाय, कधी चुकलेत नाही. तसंच आपलं आहे समर्थ बोलले. परंतु आपल्याला आयुष्य आहे, आयुष्याची रत्नपेढी पुन्हा पुन्हा श्रवण करा. समर्थ बोले श्रवणातून समर्थ बोले सामर्थ्य आहे. जर श्रवण जर केलं नाही तर वन फिरायची आपल्याला पाळी येईल. म्हणून श्रवण सांगितलंय, वन मध्ये श्रव आहे. समर्थ बोले श्रवण करा, श्रवण करा. ऐसा हिसेब शिव्यांचा काय दिलं समर्थ बोलले, इतुके परब्रह्मी लागेना, तेथे कल्पनाची चालेना, तडातोडीचे ज्ञान मानेना कोणी एकासी. सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळांच कैचे वैभव, या कारणे ठाया ठाव निर्मिला देवे. पुढे उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे, उत्तम तितुके भाग्याचे लोक घेती. आता लोक बाजारी बघा, उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे, उत्तम तितुके भाग्याचे लोक घेते. आता समर्थाने उत्तमाचं आपल्याला श्रवण दिलं बघा. एखादा बाजार असेल, भाजी मार्केट असू दे, समर्थ बोलले ज्या ज्या गोष्टी त्या त्या देहाला लागतात तो देह घेऊन जातो. कुणाला ही भाजी पाहिजे असेल, कुणाला ती भाजी पाहिजे असेल, जी जी भाजी ज्यांच्या आवडीचं असेल ते घेऊन जातात. समर्थ बोलले. म्हणून समर्थ बोलले काय, उदंड लोक बाजारीचे आहेत, बाजार पूर्ण भरलेला आहे, परंतु काय घेऊन जाणार. समर्थ बोलले जे जे आले ते ते वेचे, उत्तम तितुके भाग्याचे, उत्तम काहीतरी घेऊन जा. बाजारामध्ये आपण चालत असताना आपल्या डोळ्यांना, आपल्या कानांना
जे काही आपल्याला काय चांगलं आहे तेच घेऊन जायचं. नाही तर समर्थ बोले नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. येण्याची नाही अन्न वसन, येण्याची नाही देवता चरण, येण्याची नाही ब्रह्मज्ञान प्राप्तव्य. प्राप्तव्य सांगितले समर्थ बोले. प्राप्त कशात आहे? येण्याचे न्याय अन्न वसन दिलंय, येण्याचे न्याय देवता चरण. म्हणून समर्थ बोले ज्याप्रमाणे आपण जेवण करत असतो त्याच्या अगोदर समर्थ बोलले 2 हात 3रं मस्तक, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय धुनी. श्लोक कोणता सांगितलं समर्थ बोलले? अन्न हे पूर्ण ब्रह्म सांगितलंय. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन कधी जीवित्व, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरे नोहे जाणीजे यज्ञ पूर्ण. म्हणजे समर्थ बोलले येण्याची नाही अन्न वसन सांगितले, आणि येण्याची नाही देवता चरण, येण्याची नाही ब्रह्मज्ञान प्राप्तव्य. सारिके अवघेच लोक सुखी होती, संसार गोड करून नेती, महाराज वैभव भोगिती ते करंट्याचं कसे. म्हणून समर्थ बोलले संसार कधी सुखाचा होतो. समर्थ बोलले संसाराने प्रपंच दिलाय, प्रपंच करून परमार्थ करसी तेने सुखी होसी. समर्थ बोलले संसार कधी सुखाचा होतो? एक सायकलीचा आणि दुसरा स्कूटरचा जर चाक असेल तर समर्थ बोलले काय होईल? बरोबर नाही चालणार. दोन्ही सायकलीची समर्थ बोलले चाक पाहिजेत, त्या प्रवास सुखाचा होईल. तसंच आहे समर्थ बोलले संसार, पुरुष आणि स्त्री उत्तमाचा संसार करतायत, बरोबर ना? ज्याप्रमाणे समर्थ बोलले संसार सुखाचा कधी होतो? राहणीमान कसं असतं घरामध्ये, वातावरण ज्याप्रमाणे उत्तमाचं असेल. म्हणून समर्थ बोलले आपल्या घरामध्ये उत्तम आनंद, उत्तम वातावरण हे सकाळपासून शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा संध्याकाळपर्यंत आणि रात्रपर्यंत समर्थ बोलले उत्तमाचं आपलं राहणीमान असलं पाहिजे. परंतु अंती नाना दुःखे तेथे होते सगट सारिके, पूर्वी भोगिले नाना सुखे अंती दुःख सोसवेना. समर्थ बोलले पहिले सुख आपल्याला निर्माण झाले, नंतर दुःख येतात. समर्थ बोलले तरुणपणामध्ये आपल्याला दुःख यायला पाहिजे, सुख कधी यायला पाहिजे? समर्थ बोलले वृद्धाप्यपणामध्ये. असं नाही की आत्ताच दुःख यायला पाहिजे, परंतु झेलायची इच्छा आपल्या तरुणपणामध्ये आहे. समर्थ बोलले आत्ताच जर सर्व सुख भोगिलंच तर नंतर मग दुःख येणारच. हे सर्व प्रत्येकाच्या कर्मावर आधारित आहे. समर्थ बोलले असं नाही की तरुणपणामध्ये दुःख येऊ दे आणि वृद्धाप्यामध्ये सुख येऊ दे, नाही. कर्म आहेत समर्थ बोलले, कर्मावर तुझी परीक्षा आहे. कर्म उत्तमाचं आहे समर्थ बोलले, उत्तमाचं आहे. नशिबावर अवलंबून राहू नकोस. समर्थ बोलले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभागच बुडाला, जो स्वयेची कष्ट गेला समर्थ बोलले तोच शिकाला. कठीण दुःख सोसवेना प्राण शरीर सोडिना, मृत्यू दुःख सगळ जना कासावीस करी. नाना अवयवहीन झाले तैसेची पाहिजे वर्तले, प्राणी अंतकाळी गेले कासावीस होनी. रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, कोणी नसता मरते आपद आपद. रूप लावण्य, अरे ज्याप्रमाणे समर्थ बोलले रूप तुला दिलाय ना त्याप्रमाणेच राहणं. काळा आहे, गोरा आहे, लहान आहे, मोठा आहे, समर्थ बोलले नाही आहे. समर्थ बोलले उत्तमाचं दिलंय, रूप दिलंय, प्रत्येकाची रूप वेगवेगळी दिली आहे. रूप लावण्य समर्थ बोलले अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, कोणी नसता मरते आपद आपद. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहेच रे तो परब्रह्म, परंतु समर्थ बोलले टिकवता आला पाहिजे. म्हणून समर्थ बोलले माझे वंश पारंपरिक. का समर्थ बोलले ज्याच्या हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यून भादे जाण, अपमृत्यू काय करी. अंतकाळ दैन्यदिन सकळिकांस तत्समान, ऐसे चंचल अवलक्षण दुःख करी.
आता समर्थ बोले चंचल कोण आहे? समर्थ बोले पुन्हा एकदा सांगितलं मनच चंचल आहे. म्हणून श्री मनाचे श्लोक 205 दिलेत ना, देहालाच दिलेत, मनालाच दिलेत. म्हणून समर्थ बोलले ऐसे चंचल अवलक्षण दुःखकारी, भोगून अभोगता भोगती, हे तो अवघीचे फजिती, लोक अवघेच उगेच बोलती, पाहिल्या बिना. आपल्या वाटेला दुःख आले की लोकांची मजा होते. लोक कुठली? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता आणि त्याचप्रमाणे आपल्या बाजूला असणारे शेजारी. बघा, आपण एखाद्याने गाडी घेतली की दुसऱ्यांच्या पोटामध्ये का होतं? दुखायला लागतं. का होते? समर्थ बोलले अरे तुझी उत्तमाची कर्म आहेत, तुम्ही गाडी घेतलीस, लोकांच्या पोटात दुखायला लागलं. समर्थ बोलले त्यांच्याकडे बघू नकोस, उत्तमाचं तुम्ही कर्म केलेस ना, तुला फळ मिळालं. म्हणून समर्थ बोलले काय? भोगून अभोगता भोगी म्हणती, हे तो अवघीच फजिती, लोक उगीच बोलती, पाहिल्या विनो. अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडून प्राण, बराड्यासारखे लक्षण अंतकाळी. अंतकाळ खूप कठीण आहे समर्थ. पहिलं चालायचं कृतयुगामध्ये समर्थ बोले पुण्यच होतं ना, 100% पुण्य होतं. त्रेतायुगामध्ये काय झालं? समर्थ बोले 75% पुण्य आहे, 25% पाप आहे. द्वापारामध्ये समर्थ बोलले 50% पाप, 50% पुण्य. आणि समर्थ बोलले कलियुगामध्ये कठीणच झाले ना, 25% पुण्य राहिले आणि 75% काय झाले? पापच राहिले. म्हणून समर्थ बोलले अंतकाळ आहे कठीण. अरे कृते जनार्दनो, त्रेताया रघुनंदन, द्वापारे रामकृष्णचो, कलो श्रीपाद श्री वल्लभ. समर्थ बोलले तेच आहेत. परंतु समर्थ बोलले आपल्याला राहणं कसं आहे? उत्तमाचं आहे, श्रवण, मनन आणि निजध्यास आहे, त्रिवेणी संगमावर. समर्थ बोलले उत्तमाचं आपल्याला काय करायचं आहे? उभा राहायचं आहे. करता करविता तो आहे. म्हणून 2 हात 3 मस्तक मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते तुझे सद्गुरू पाय दोन्ही. म्हणून समर्थांनी उत्तमाची शेवटची ओवी दिली. अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडील प्राण, बराड्यासारखे लक्षण अंतकाळी. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे, देहात्मनिरूपणा समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.